आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, आज आहे 31 मे, या महिन्याचा शेवटचा दिवस। आज आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यात मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल। हवामान खात्याने आज दुपारनंतर तर काही जिल्ह्यांना आणि गावांना आज रात्री मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिलाय। राज्यात ठिकठिकाणी आज वातावरण बिघडलेले आपल्याला बघायला मिळत आहे। हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे यामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त बघायला मिळेल। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि त्यासोबतच दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, आज आहे 31 मे। आजच्या तारखेत आपल्याला संपूर्ण मराठवाड्यात दुपारनंतर आणि रात्री मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, मराठवाड्याच्या एकंदरीत सर्वच परिसरामध्ये दुपारनंतर आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसेच इकडे विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला आज आणि उद्या 31 मे आणि 1 जून रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, कोकणात पाहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला असेल। उत्तर महाराष्ट्रात खानदेशच्या भागात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या बहुतांश भागात, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि या भागातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला आज, उद्या आणि परवा 31 मे आणि 1-2 जून रोजी देखील मान्सूनपूर्व पाऊस या भागांमध्ये देखील झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहील। आपण बघतच आहात, मागील 8 दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वारा सुटलेला आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या गुराढोरांची काळजी घ्यावी। तसेच आपण या ठिकाणी बघू शकता, 1 जून रोजीचा अंदाज पाहिला असता 1 तारखेला देखील आपल्याला विशेष करून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकणाचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। 2 तारखेला बघितले असता 2 जून रोजी आपल्याला फक्त मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल। 3 तारखेला राज्यातील काही भागातील पावसाचा जोर कमी होईल, मात्र तरी देखील कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस राहील। मात्र मराठवाडा, विदर्भातील पावसाचा जोर आपल्याला 3 जून रोजी कमी झालेला पाहायला मिळेल। 4 तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस सर्वत्र झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।